नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणिताची पॅटची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. पॅटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा तुम्हाला तोंडी आणि प्रात्यक्षिकाचा असतो. प्रश्न तिसऱ्यापासून लेखी प्रश्न चालू होतात. लेखी चाचणी प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव. आता इथं ही संख्या अक्षरात लिही. मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार म्हणजे 57,843. आता 2,759 ही संख्या लिहायची आपल्याला. 2,759. 30,000 अधिक 4,000 अधिक 7 अधिक 80. आता यांची बेरीज करायची. 30,000 आणि 4 34,000. 34,000 80 आणि 7 87. 34,087. पर्याय क्रमांक 2. ड प्रश्न आहे. 13,059 अधिक 7,823. इथे बेरीज करायची. मग 9 3 12 हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 2 8, 0 अधिक 8 8, 7 आणि 3 10 हातचा आला 1, 1 आणि 1 2, 20,882. आता इथं वजाबाकी करायची. मग 16मधनं 8 गेले. आता 6मधनं 8 जात नाही म्हणून 16 घेतला. पण 16मधनं 8 गेले 8. इथं हातचा 1 दिला. 1 आणि 1 2. 9मधनं 2 गेले 0. आता इथं 0 0मधनं 5 जात नाही म्हणून 10 घेतले. 10मधनं 5 गेले 5. इथं हातचा परत गेला. 2 आणि 1 3. 7मधनं 3 गेले 4. 5 5. पुढचं उदाहरण आहे गुणाकाराचं. 384 गुणिले 17. मग इथं 7ने गुणला आपण. 7 चौक 28. हातच्या आले 2. 7 8 56 आणि 2 58. हातचा आले 5. 7 त्रिक 21 आणि 5 26. एका अंकाने गुणला म्हणून 0. आता एकाने गुणायचं. 4 1 4, 8 1 8, 3 1 3. 8 अधिक 0 8. 8 आणि 4 12. हातचा 1 6 आणि 8 14 आणि 1 15. हातच्याला 1 3 आणि 2 5 आणि 1 6. आता इथं भागाकार आहे. 15 त्रिक 45. आता आपल्याला आधी 47ला भाग द्यावा लागेल म्हणून 15 त्रिक 45. 7मधनं 5 गेले 2. 4तनं 4 गेले 0. वरून अंक घेतला आपण हा 5. 25. मग आता 25ला एकानेच भाग जाईल. 25 1 25. 5मधनं 5 गेले 0. 2मधनं 1 गेले 1. आता हा 5 आपण खाली घेतला. 105. 15 7 105. 105मधनं 105 गेले 0. प्रश्न चौथा, त्यातलं सहमूळ संख्यांची जोडी दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही. आता ज्या संख्यांमध्ये फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता इथं 4 आणि 6 यांचे जर आपण अवयव पाडले तर काय होणार आहे. 4 बरोबर 2 गुणिले 2. 6 बरोबर 2 गुणिले 3. इथं 2 हा सामायिक आहे. मग इथं पर्याय क्रमांक किती आहे. 3 9 आणि 14. खालील संख्यांपैकी मूळ संख्या दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिही. आता इथं 67 ही संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 30 या संख्येचे सर्व विभाजक लिही. आता 30ला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो. 1 2ने जातो. 15 दुणे 30 म्हणजे 3ने जातो. 3 10 30. 5 5 6 30. 10 त्रिक 30. पुन्हा 15 आणि 30. तर इथं चौकटीमध्ये आपल्याला संख्या लिहायच्या आहेत. 7 मीटर. इथं पुढे दिले सेमी म्हणजे सेंटीमीटर. मग 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणून 7 गुणिले 100 700 सेंटीमीटर. आता 8,000 ग्रॅम. आता 1,000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणून 8,000 ग्रॅम बरोबर 8 किलोग्रॅम. 4.5 लिटर बरोबर इथे मिलीलिटर विचारले म्हणजे 4,500 मिलीलिटर. 12,000 मीटर बरोबर किलोमीटर विचारले म्हणजे 1,000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणून 12,000 बरोबर 12 किलोमीटर. 1 लिटर धारकतेचे भांडे पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 200 मिली धारकतेचे किती कप
पाणी भांड्यात ओतावे लागेल. आता हे 200 मिलीचं आहे, आपल्याला 1 लिटर पाहिजे. मग 1 लिटर म्हणजे किती? 1000 लिटर. आता इथे आपल्याला 200 मिली आहे, 200 गुणिले 5, 1000 लिटर. म्हणजे 1000 इथे किती झाले? हे मिलीलिटर झाले, बरोबर. 1 लिटर म्हणजे आपल्याला 5 कप पाणी ओतावं लागेल. 1 लिटर दुधाला 60 रुपये लागतात, तर 2.5 लिटर दुधासाठी किती रुपये लागतील? आता 1 लिटरचे 60 रुपये, मग 2 लिटरचे किती पैसे होतील? तर 60 गुणिले 2, 120 रुपये. आणि अर्धा लिटरचे किती होतील? 60 भागिले 2 म्हणजे 30 रुपये. किंवा तुम्ही अगदी तोंडीसुद्धा हा हिशोब करू शकता की 60 रुपयाला 1 लिटर आहे म्हणजे अर्धा लिटरचे 30 रुपये. मग 120 आणि 30, 150 रुपये आपल्याला द्यावे लागतील. एका पिशवीतील गूळ व साखरेचे एकूण वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम आहे. त्यातील साखरेचे वजन 5 किलोग्रॅम 700 ग्रॅम आहे, तर गुळाचे वजन किती? म्हणजे एका पिशवीमध्ये गुळ आणि साखर आहे, एकूण वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम आहे आणि साखरेचं 5 किलोग्रॅम 700 ग्रॅम आहे, तर गुळाचे किती आपल्याला ते वजाबाकी करावे लागेल. मग किलोग्रॅम ग्रॅम, 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम वजा 5 किलोग्रॅम 700 किलोग्रॅम. आता इथे 300मधनं 700 जात नाही, म्हणून काय केलं आपण? इकडचा 1 किलोग्रॅम इकडं घेतला, म्हणजे इथे झाले 11. आणि 300 अधिक 1000 म्हणजे किती झाले? 1300 किंवा 1300. मग शून्यातनं शून्य गेला 0, इथं 0, 13मधनं 7 गेले 6. आणि इथं आता हे 12 नाही घ्यायचे, 11 घ्यायचे. मग 11मधनं 5 गेले 6. 6 किलोग्रॅम 600 किलोग्रॅम 600 ग्रॅम वजन आहे गुळाचं. आता इथं 5.3/100. आता इथं 3/100 आहे, म्हणजे 0.3 असं येणार आहे त्याचं दशांश रूप. आता इथं 5 आहे, मग 5.03 हे दशांश चिन्ह वापरून आपल्याला लिहिता येणार आहे. पुढचं 11.25 म्हणजे 11 नाही, पूर्ण 11.25 म्हणजे 10.75. म्हणजे इथं 10.75 91 पॉईंट किंवा 91.4 मीटर म्हणजेच 91 मीटर आणि 40 सेंटीमीटर. 2.30 रुपये म्हणजे 2 रुपये 30 पैसे. 8वा प्रश्न. खालील संख्यांपैकी चौरस संख्यांभोवती रिंगण कर. चौरस संख्या म्हणजे ज्या संख्येचा आता त्या संख्येला त्या संख्ये गुणल्यानंतर इथं जी संख्या येते की इथं आता बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे ही झाली चौरस संख्या. उभ्या आडव्या सगळीकडे 3 3 आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 ही 9 ही चौरस संख्या आहे. याप्रमाणे आता इथं बघा कुठली आहे? 7 नाही, 15 नाही, 35, 64 आणि 81 या चौरस संख्या आहेत. खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण कर. आता 4 9 16 25 36 49 इथे काय येणार आहे? 25 आणि 36 म्हणजे 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9 म्हणजे ते ह्या चौरस संख्या आहेत. मग 4 9 16 पुढची 25 36 49. खालील आकृतिबंध पूर्ण कर. तिथे 2 नंतर 1 इथे पुन्हा 1 वाढवला बघा. 1 2 3 1 2 1 1 2 3 4 मग 3 मग 2 मग 1. आता इथे बघा इथे 2 मग 3 मग 4 इथे किती येणार? 5. मग 5 नंतर 4 नंतर 3
याप्रमाणे आकृतीबंध दिला असेल तर इथं त्याचा क्रम बघायचा आहे, त्यानुसार पूर्ण करायचा आहे. खालीलपैकी कोणत्या घडणीपासून घन तयार होणार नाही ते दर्शवणारा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहे. आता इथं 1 2 3 4 5 6 इथं घन तयार होणार आहे. इथं सुद्धा घन होणार आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. पण इथं आता हे जर फोल्ड केलं तर इथं घन तयार होणार नाही. आता इथे सुद्धा हे फोल्ड करून आपल्याला घन तयार करता येणार नाही. म्हणजे ही इथं करता येणार आहे, इथं आपल्याला करता येणार नाही. म्हणजे आकृती क्रमांक 3 आहे. प्रश्न 10. खाली दिलेली उदाहरणे सोडव. आता पहिला बघा, पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीमध्ये आपल्याला पेक्षा मोठे पेक्षा लहान बरोबर योग्य चिन्ह लिहायचं आहे. आता 7 अधिक 8, 7 अधिक 8 किती होतात? 15. आणि 30 भागिले 3, 10 त्रिक 30, 10. मग 15 आणि 10 यांच्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? 15. म्हणजे 7 अधिक 8 मोठी आहे. आता याप्रमाणे पदावली सोडवून घ्यायची आपण आणि मग त्याचं चिन्ह लिहायचं आहे. आता 30 35 वजा 10, 35 मधनं 10 गेले 25 आणि 8 गुणिले 4, 8 चौक 32. मग 25 आणि 32मध्ये कोणती संख्या मोठी आहे? 32. म्हणजे हे चिन्ह येणार आहे. आता इथं पदावलीच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिही. आता इथं बघा, 28 भागिले 4, मग 4 7 28, 7 आलं. इथं बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे इकडं पण 7च यायला पाहिजे. मग आता चौकट वजा 12 आहे. मग कितीमधनं 12 गेल्यावरती 7 येतील हा विचार करायचा आहे. म्हणजे 19 मधनं 12 गेल्यावरती 7 उत्तर येणार आहे, कारण इथं सुद्धा किती पाहिजे आपल्याला? 7च पाहिजे. मग 9 अधिक 10, 10 अधिक, आता इथं बघा या बाजूचं दिलेलं आहे 4 गुणिले 5, 4 25, 20 झाले. आता हे बरोबर नाही आहे. तुम्ही इथे कोणती पण संख्या घेऊ शकता. 9 अधिक 10 19 झालं, किंवा 9 अधिक 1 8. फक्त 20 येणार नाही अशी संख्या सोडून तुम्ही कोणतीही संख्या, आता इथं 9 अधिक 11 20 येतात, म्हणजे इथं 11 सोडून तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकतात. 9 अधिक 1 10 येणार आहे, 9 अधिक 2 11 येणार आहे. म्हणजे 11 आणि 20 बरोबर नाहीच आहे, म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह नाही आहे. हे दोन्ही संख्या समान नाही आहेत, म्हणून इथं कोणती पण संख्या तुम्ही 11 सोडून किंवा इकडं 20 येणार नाही अशी संख्या घ्यायची नाही आहे. कुठली पण संख्या तुम्ही त्या व्यतिरिक्त घेऊ शकता. इथे चित्रालेख तयार करायचा आहे. एका फळ विक्रेत्याकडील विविध फळांची संख्या खालीलप्रमाणे आहे. खाली दिलेल्या सांख्यिक माहितीवरून चित्रालेख तयार करा. 7 फळांसाठी आपल्याला गोल काढायचा आहे. मग आता इथं 21 आहे. मग 21ला 7ने भागायचं, 7 त्रिक 21. म्हणजे किती गोल येणार आहेत? तर 3 गोल. म्हणजे असं दिलेलं जे आहे ते एका चित्रासाठी दिलेलं असतं, त्याने इथं भागायचं आहे. आता इथं 7ने भागलं तर 7चा पाढा घ्या 63 येईपर्यंत. 7 9 63 म्हणजे 9. आता आपण इथे किती गोल काढले? हे 9 गोल हे भरायचे आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9. आता इथं बघा, भागिले 7, 7 5 35 म्हणजे 5 गोल आले. आणि 49 भागिले 7 बरोबर 7, 7 7 49. याप्रमाणे कुठलाही चित्रालेख असेल तर आपल्याला सहज तयार करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.